आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर रविवारी आलेले आहे चैत्र अमावस्या। रविवारची जी पहाट आहे म्हणजे शनिवार संपून जेव्हा उत्तर रात्री 4:30 वाजता म्हणजेच काय तर रविवारच्या पहाटे 4:30 वाजता ही अमावस्या सुरू होत आहे आणि रविवारच्या रात्री 1 वाजता ही चैत्र अमावस्या समाप्त होत आहे। त्यामुळे रविवारचा जो संपूर्ण दिवस आहे तो अमावस्येचा दिवस आहे। या अमावस्येला आपल्याला एक लिंबू आणि थोडासा कापूर यांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय फक्त अमावस्ये दिवशी जर तुम्ही करत राहिलात तर बघा, जे काही धनप्राप्तीचे मार्ग तुमचे अडलेले आहेत ते सगळे मोकळे होतात आणि आपली जी धनप्राप्ती थांबलेली आहे तर ती होऊ लागते। नक्कीच हा उपाय सर्वांनी करण्यासारखा आहे। फक्त एक लिंबू आणि कापूर आपल्याला लागणार आहे। खूप प्रभावी आणि खूप साधा सोपा असा उपाय आहे। तर हा आपल्याला रविवारी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर काळ्या तिळाचा देखील एक प्रभावी उपाय आपल्याला अमावस्येला करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्ही काळ्या तिळाचा उपाय जर करत राहिलात तर आपल्या आयुष्यातले अनेक अडचणी, विघ्न जे आहेत ते दूर होतात। शत्रूंचा होणारा त्रास कमी होतो। बघा, आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला अनेक वेळेला आपल्या सहकाऱ्यांचा देखील त्रास होत असतो। विनाकारण ते आपल्याला त्रास देत असतात किंवा आपले शेजारी पाजारी आपल्याला त्रास देत असतात। आपण कोणाचं वाईट विचार करत नाही तरी देखील अनेक वाईट लोक जे असतात आपल्याविषयी वाईट विचार करत असतात। भले ते आपल्या तोंडावर चांगलं बोलत असतील पण आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये अत्यंत वाईट विचार असतो बघा। आणि असा हा वाईट विचार ते करतात आणि त्याचे दोष किंवा नजरदोष आपल्याला होतात। त्यामुळे न विसरता अमावस्येच्या दिवशी हे उपाय आपण करायला पाहिजेत। हे जर उपाय तुम्ही केले, काळ्या तिळाचा उपाय केला तर पितृदोषापासून पण आपली सुटका होते। लक्षात घ्या, अमावस्येचा दिवस पितृसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। या दिवशी जर तुम्ही पितरांचं स्मरण करून काळ्या तिळाचा उपाय केला तर आपले पितृ जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचे आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहतात। यामुळे घरातली आजारपणं म्हणा, भांडणे, वाद विवाद या गोष्टी ज्या आहेत ते दूर होतात। घरातलं जे काही नकारात्मक वातावरण आहे ते देखील कमी होतं। त्यामुळे दर अमावस्येला न चुकता हा उपाय तुम्ही काळ्या तिळाचा करत चला। आता बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला काळ्या तिळाचा उपाय सांगते आणि नंतर आपण लिंबू आणि कापराचा उपाय बघूयात। तर रविवारी तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्ये दिवशी काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला दान करायचे आहेत। बघा, जर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तर दर अमावस्येला तुम्ही स्वतः तरी हे काळे तीळ जे आहेत एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान करा किंवा मंदिरामध्ये ठेवून या किंवा तुमच्या मुलांच्या हस्ते तुम्ही हे जे तीळ आहेत काळे तीळ किंवा पतीच्या हस्ते हे तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला द्यायचे आहेत किंवा मग ते मंदिरात दान करायचे। यामुळे अनेक प्रकारचे पितृदोष आपले दूर होतात। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी चपाती करत असताना शेवटची जी चपाती आहे, जी आपण पोळी करतो, तर ती चपाती जी आहे शेवटची, तर त्याला आपल्याला तेल लावायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे किंवा तुम्ही एक छोटासा कणकेचा गोळा जो आहे तो राखून ठेवा, त्यामध्ये थोडे काळे तीळ मिक्स करा आणि याची चपाती बनवा। जमल्यास याला मोहरीचं तेल लावा आणि अशी ही शेवटची चपाती जी आहे ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे। काळं कुत्रं नसेल तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही ही चपाती जी आहे तीळ घातलेली किंवा वरून तीळ लावलेली, काळे तीळ लावलेली ही खाऊ घाला। या उपायामुळे तुमच्या कामामध्ये जर सतत अडचणी येत असतील, कोणतंही काम करायला जाऊ द्यात, सतत त्यामध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो आहे, अगदी छोटंसं काम आहे पण 1760 त्यामध्ये अडचणी येत आहेत, अशा वेळेला तुम्ही दर अमावस्येला अशा प्रकारे काळं तीळ घातलेली जी चपाती आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे। त्याला तुम्ही मोहरीचं तेल लावा। मोहरीचं तेल नाही आहे घरी तर घरातलं जे कोणतं तेल आहे त्याला एक
4 बोटं लावा तेलाची आणि अशी चपाती अवश्य कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे कामातल्या अडचणी दूर होतात. त्याचबरोबर जे शनीचे त्रास होत असतात आपल्याला ते देखील दूर होतात. त्याचबरोबर पितृदोषातून आपली सुटका होते. आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात. त्यामुळे काळ्या तिळाचा हा उपाय रविवारी अमावस्येला तुम्ही करा आणि प्रत्येक अमावस्येला जर केला तर बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला घरामध्ये तुमच्या खूप चांगला फरक हा जाणवणार आहे. आता बघा अमावस्या हा जो दिवस आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पण अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्याच मुहूर्तावर केलं जातं. अमावस्ये दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी जी आपण सेवा करतो ती कित्येक पटींनी जास्त प्रभावी ठरत असते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचं स्मरण करायला विसरू नका. कुबेरांचं स्मरण करायला विसरू नका. अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास चांदीच्या वाटीमध्ये 2 कापराच्या वड्या आणि 2 चांगल्या फुलाच्या लवंगा जर आपण जाळल्या तर याचे अनेक फायदे किंवा शुभलाभ आपल्याला पाहायला मिळतात. चांदीच्या वाटीमध्ये जर तुम्ही या 2 वस्तू जाळल्या तर बघा धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात आणि आपली चांगली आर्थिक प्रगती होते. हे जळत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. जेव्हा आपण चांदीच्या वाटीमध्ये अशा प्रकारे कापूर आणि लवंगा जाळतो तेव्हा बघा चांदी म्हणजे शुक्र ग्रहाची कारक असते आणि चांदीच्या वाटीमध्ये जेव्हा आपण हे सगळं जाळत असतो तेव्हा जो शुक्र ग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि माता लक्ष्मी जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीचा वास अखंड राहतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी चांदीच्या वाटीमध्ये शक्य असल्यास तुम्ही कापूर आणि लवंग जे आहे ते नक्की जाळा. याचे अनेक शुभ लाभ आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण लिंबाचा आणि कापराचा उपाय बघूया. यासाठी 2 लिंब आपल्याला लागणार आहेत. तर लिंबू घेताना चांगलं ताजं असावं, डागाळलेलं, खराब झालेलं नसावं. थोडंसं पिवळं लिंबू असलं तरीही चालेल, अगदीच कच्चं नसावं. तर या 2ही लिंबांना आपल्याला चाकूने कट मारून घ्यायचे आहेत. कट मारताना उभा आणि आडवा असा कट मारायचा आहे. पूर्णपणे लिंबू कापायचं नाही. ज्याप्रमाणे भरल्या वांग्यासाठी आपण 2 उभे आणि आडवे असे कट मारून घेतो त्याप्रमाणे आपल्याला दोन्हीही लिंबांना असे कट देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला कापूर घ्यायचा आहे. इथे तुम्ही भीमसेनी कापूर वापरला तर खूप छान. भीमसेनी कापूर नाही मिळाला तर तुम्ही साधा कापूर घ्या. आता कापूर घेतल्यानंतर तो थोडासा आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे. थोडीशी पावडर त्याची अशा हाताने कुस्करून बनवायची आहे आणि तयार केलेली जी पावडर आहे कापराची तर ती आपल्याला या दोन्हीही लिंबांमध्ये भरायची आहे. जेवढी कापराची पावडर बसते तेवढी त्यामध्ये बसवायची आहे आपल्याला. दोन्हीही जे कट मारलेले आहेत आपण त्या दोन्हीही कटमध्ये आपल्याला हा जो कापूर आहे तो भरायचा आहे आणि अशा प्रकारे दोन्हीही लिंबांमध्ये हा कापूर भरल्यानंतर दोन्ही हातांमध्ये आपल्याला ते जे लिंबू आहेत ते ठेवायचे आहेत. म्हणजे उजव्या आणि डाव्या हातामध्ये अशा प्रकारे लिंबू ठेवायचं आहे आणि जी कट दिलेली बाजू आहे ज्यामध्ये कापूर भरला आहे ते आपल्या तळहाताला स्पर्श झाला पाहिजे. अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये हे दोन्ही लिंबू ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे बघा आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरातला दिवा लावलेला असावा, वातावरण प्रसन्न असावं घरातलं आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे लिंबू जे आहेत ते हातामध्ये अशा प्रकारे घेऊन 15 ते 20 मिनिटं बसायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही अर्धा-1 तास देखील बसू शकता आणि बघा आपल्याला मनातल्या मनात माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. शक्य असेल तर हे तुम्ही हातामध्ये जेव्हा घेता तेव्हा तुम्ही श्रीसूक्त ऐकू शकता किंवा कोणाला तरी घरातल्या इतर कोणाला तरी म्हणायला लावू शकता. ते शक्य नसेल तर तुम्ही ते ऐकू शकता. श्रीसूक्ताचं तुम्ही श्रवण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला अर्धा तास 1 तास बसायचं आहे. हा उपाय अमावस्येला केल्यामुळे बघा आपण तळहातावरती आपल्या लिंबू जे आहे ते कापूर भरून ठेवत असतो आणि जेव्हा आपल्या तळहाताला मध्यभागी हा लिंबू स्पर्श केला जातो तेव्हा धनप्राप्तीचे अनेक मार्ग जे आहेत ते सुटे होतात आणि आपल्या व्यवसायामधून, नोकरीमधून, उद्योगामधून आपल्याला चांगली धनप्राप्ती होते.
बघा हा उपाय एवढा प्रभावी आहे. जर तुम्ही दर अमावस्येला हा उपाय करत गेलात तर काहीच दिवसांमध्ये तुम्हाला याचे अनेक शुभलाभ पाहायला मिळतील. व्यापारामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये तुमची नक्कीच या उपायामुळे प्रगती होणार आहे. न विसरता तुम्ही हा उपाय जो आहे या चैत्र अमावस्येला करायला सुरुवात करा. तुम्ही जेवढा जास्तीत जास्त हा उपाय कराल तेवढी जास्तीत जास्त तुमची प्रगती होणार आहे. फक्त हा अमावस्येलाच तुम्ही करायचा आहे उपाय. आणि बघा आपल्याला दुसऱ्या दिवशी हे जे लिंबू आहे तर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं, इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही. अमावस्ये दिवशी अवश्य घरामध्ये कापूर जाळा. त्याचबरोबर धूप जो आहे तो आपल्याला लावायचा आहे घरामध्ये. घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. आणि बघा असा जो लिंबू आहे तर अजून एक तुम्ही उपाय करायचा आहे अमावस्येला. लिंबू घ्यायचा आहे, एकच लिंबू घ्यायचा आहे आता या पुढच्या उपायासाठी. आणि त्याला पण अशाच प्रकारे 2 कट द्यायचे आहेत, उभा आणि आडवा. त्यामध्ये देखील आपल्याला असा कापूर जो आहे तर तो भरायचा आहे. आणि एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये किंवा एखाद्या पणतीमध्ये तुम्हाला ते जे लिंबू आहे कापूर भरलेलं ते ठेवायचं आहे. आणि ही पणती किंवा वाटी तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ठेवायची आहे. हे लक्षात घ्या, घरामध्ये जर खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढलेली असेल, आता नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आहे हे कसं ओळखायचं, तर घरामध्ये अति प्रमाणात भांडणं आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरून लगेच वाद विवाद सुरू होत आहेत, मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, किंवा घरातल्या कोणतेच सदस्य हे ऐकत नाहीत व्यवस्थित, कोणाशीच कोणी बोलत नाही आहे, किंवा कामामध्ये अडचणी येत आहेत, आजारपण आहेत, मुलं सतत आजारी पडत आहेत, आपण स्वतः आजारी पडतोय. तर असे काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे एका लिंबामध्ये कापूर भरून, कापराची पूड करून ती भरून बाथरूममध्ये ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे जे लिंबू आहे ते आपल्याला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे. कारण या लिंबामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही साठलेली असते. त्यामुळे घरात कुठेही न ठेवता लगेचच ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला घराबाहेर फेकून द्यायचे. नक्कीच अमावस्येला हे उपाय जे आहेत मी सांगितलेले करून बघा. याचे सकारात्मक तुम्हाला लाभ जे आहेत ते नक्कीच मिळणार आहे.